नमस्कार. शासन निर्णय या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता 3% संदर्भात आजची मोठी बातमी. त्या संदर्भात एवढीच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहणार आहोत. तर चला आजची अपडेट सविस्तरपणे पाहूया. चला सुरू करूया. दिवाळी सण जवळ आला आहे. अशा परिस्थितीत लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना खास करून सरकारकडून पगार वाढीची अपेक्षा आहे. मात्र कर्मचारी प्रतीक्षा आता संपणार आहे. सणासुदीच्या काळात मध्य प्रदेश मोहन सरकार राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर देऊ शकतात. सरकारने आगामी आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये महागाई भत्ता 64% पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे. वार्षिक पगारावर 3% दराने होणार आहे. तर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनातही 4% वाढ होणार आहे. त्यासाठी वित्त विभागाने सर्व विभागांना सूचना दिल्या आहे. सर्व विभागांना कर्मचारी संख्या आणि आगामी भरतीचे मूल्यमापन करून वेतन आणि भत्त्यासाठी प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. महागाई भत्ता कधी होणार नाही. सर्व विभागातील पगार आणि भत्त्यासाठी अर्थसंकल्पात कर्मचारी महागाई भत्त्यासाठी आणि पेन्शनधारकांच्या महागाई सवलतीसाठी 56% दराने तरतूद करण्यात आली होती. मात्र सध्या महागाई भत्ता 46% दराने दिला जात आहे. केंद्र सरकारने त्यात 50% वाढ केली आहे. त्याचबरोबर राज्यात तैनात असलेल्या केंद्रीय अधिकाऱ्यांना 50% महागाई भत्ता दिला जात आहे. तर कर्मचाऱ्यांकडूनही महागाई भत्ता 4% वाढ करण्याची मागणी केली जात आहे. यामुळे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव दिवाळीच्या आसपास याची घोषणा करू शकतात. या टक्केवारीने महागाई भत्ता वाढेल. 2025-26 आर्थिक वर्षासाठी मध्य प्रदेश सरकारने महागाई भत्त्याची रक्कम 64% दराने ठेवण्याची सूचना दिली आहे. ही वाढ झाली तर येत्या आर्थिक वर्षात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 18% वाढ होईल. चालू आर्थिक वर्षाप्रमाणे वार्षिक वेतनवाढ आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनातही हीच तरतूद केली जाईल. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. जर ही बातमी आपणास आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन GR या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.